नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहिलं आहे की हरीश काकांची बॉडी भेटल्यामुळे सायली ही खूप जास्त अपसेट होती, पण आता अर्जुनने सायलीची समजूत घातली आहे की किमान आपल्याला खरं तरी कळालं। त्यानंतर आता अर्जुन आणि सायली हे हरीश काकांच्या त्या मित्राला भेटायला आलेले असतात, ज्यांचा मधुभाऊंकडून त्यांना संपर्क मिळालेला असतो। आता ते दोघं हरीश काकांच्या मित्राकडे आल्यानंतर त्यांची चौकशी करायला सुरुवात करतात। हरीश काका आणि तुम्ही कधीपासूनचे मित्र आहात? त्यावरती व्यक्ती सांगते की आम्ही खूप जुने मित्र आहोत। आता लगेचच पुढे ते विचारतात, मग तुमचा त्यांच्याबरोबर काही कॉन्टॅक्ट होता का? त्याबरोबर लगेचच आता ती व्यक्ती म्हणजेच अशोक हा सांगायला लागतो की हो, मग अहो कॉन्टॅक्ट होता का म्हणजे काय, आम्ही अजूनही चांगले कॉन्टॅक्टमध्ये आहोत। येत्या 2 दिवसांपूर्वीच तर माझं आणि हरीशचं बोलणं झालं, आम्ही फोनवर बोलतो, मेसेजवर बोलतो। 2 दिवसांपूर्वीच त्याने मला मेसेज केला होता त्याचा ख्याली खुशालीचा। त्याबरोबर सायली आणि अर्जुनला प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे? अर्जुन म्हणतो ओके ठीक आहे, तुम्ही मला तो मेसेज दाखवू शकता का हरीश काकांनी तुम्हाला केलेला? त्याबरोबर आता लगेचच अशोक म्हणतो हो, का नाही। आणि मग आता अशोक हा त्याचा स्वतःचा मोबाईल हा अर्जुनच्या हातामध्ये देतो। मग अर्जुन हरीशच्या आणि अशोकच्या चॅटिंग वाचायला सुरुवात करतो। त्यामध्ये बऱ्याच चॅट असतात। आता अर्जुनला कळत नाही की आता काय करू इथे। मग अर्जुन हा ठरवतो की मी अशोकला सगळं खरं सांगेन आणि अशोकच आता मला या सगळ्यातून मार्ग काढायसाठी मदत करेल। मग अर्जुन हा अशोकला सगळं खरं सांगतो की हरीश काकांचा खून झालाय आणि त्यांचा सांगाडा ते ज्या वात्सल्य आश्रमात राहत होते त्याच्याच मागच्या बाजूला सापडलाय। म्हणजे कोणीतरी हरीश काका म्हणून तुमच्याबरोबर दुसरीच व्यक्ती बोलत आहे। आता तुम्ही आम्हाला यामध्ये इतकीच मदत करू शकता की कोर्टामध्ये येऊन तुम्हाला अशी साक्ष द्यायची आहे की हरीश काका तुमच्या बरोबर मरणानंतर ही चॅटिंग करत होते, तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये होते। त्यानंतर आता ही गोष्ट प्रूफ होईल की याचा अर्थ नक्कीच हरीश काकांचा खून करणारी व्यक्तीच इतके दिवस तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये हरीश काका म्हणून होती। त्यावर लगेचच अशोकला हे सगळं ऐकून खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि स्वतःच्या मित्राला न्याय मिळवून देण्यासाठी आता तो कोर्टात साक्ष द्यायला तयारसुद्धा होतो। आता अशोकने कोर्टात साक्ष दिल्यानंतर पहिला मुद्दा अर्जुन कोर्टात हा सिद्ध करतो की पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझे अशील मधुकर पाटील हे त्यावेळेस तुरुंगात होते आणि त्याच वेळेस इथे खून झाला होता हरीश काकांचा। त्याच्यानंतर आता अर्जुनचा जो काही विटनेस असतो तो सुद्धा साक्ष देतो आणि त्याच्यानंतर आता महिपत शिखरेला अटक केली जाते, कारण महिपत शिखरेचा माणूस हा हरीश म्हणून अशोक काकांबरोबर चॅटिंग करायचा। त्यामुळे अशोक काकांबरोबर जी व्यक्ती चॅटिंग करायची ती महिपतची व्यक्ती होती आणि त्यामुळे महिपतने हा खून केलाय हे कोर्टात सिद्ध झालेलं असतं। त्यानंतर आता महिपतला ज्यावेळेस अटक होते त्यावेळेस प्रिया मात्र खूप जास्त घाबरलेली असते की आता हे सगळं प्रकरण माझ्यावर तर शेकणार नाही ना, जर महिपतला अर्जुन अडकवू शकतो तर मला सुद्धा अडकवू शकतो ना। तर इकडे सायलीला मात्र महिपतला अटक झाल्यानंतर खूप जास्त आनंद झालेला असतो। ती म्हणत असते दामिनी आणि महिपत हे दोघंजणं मिळून मधुभाऊंना अडकवण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही त्या दोघांनाच अडकवलं। त्यावर अर्जुन हा तिला समजावून सांगतो की मी त्यांना अडकवलं नाही, तर ते त्याचे गुन्हेगार होते म्हणून ते स्वतःहून त्या सगळ्यामध्ये अडकले। सत्य हे कायम पुढे येतच असतं। त्यानंतर आता सायली आणि अर्जुन मार्केटमध्ये काही कामास्तव जात असतात। आता जाताना अर्जुनला प्रियासारखी एक मुलगी पाठमोरी उभी असलेली दिसते। अर्जुन म्हणतो ही तर तन्वी आहे ना, की इथे कशी? त्यावर सायली म्हणते अहो नाही हो, प्रिया इथे कशाला येईल, ती कॉलेजला गेली आहे तिच्या। त्यावर अर्जुन म्हणतो मला भास नाही होत आहे, मी बरोबर बोलतोय, तुम्ही थांबा बरं। आणि मग आता ते दोघं झाडाच्या मागे लपून बघतात तर खरोखर तिथे प्रियाच असते आणि प्रियाबरोबर एक चांगला हँडसम बॉडी बिल्डर मुलगा उभा असतो। आता तो मुलगा हा प्रियाला सांगत असतो की अगं माझं प्रेम आहे तुझ्यावर, किती दिवस अजून आपण असं चोरून चोरून लपून भेटायचं, एकदाचं काय ते कर, सांग तुझ्या नवऱ्याला खरं आणि पुन्हा आपण पूर्वीसारखे एकत्र येऊया। आता इथे प्रिया ही त्या मुलाला सांगत असते अरे खरोखर माझं सुद्धा खूप प्रेम आहे तुझ्यावर, मला सुद्धा तुझ्याशिवाय राहता नाही रे येत आहे, पण काय करणार, आता माझ्या वडिलांसाठी मी हे लग्न केलं होतं,
त्यांनी माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी हे लग्न केलं नाही तर त्यांचा जीव जाईल. आता खरं तर प्रिया त्या मुलाला सुद्धा फसवत असते, कारण रविराज काकांनी तिच्याकडून कोणतं वचन वगैरे घेतलं नव्हतं. इनफॅक्ट प्रिया लग्न करते हेच रविराज काकांना माहीत नव्हतं. तर आता इकडे सायली आणि अर्जुनला खूप मोठं आश्चर्य वाटत असतं की हे सगळं आपल्यासमोर काय सुरू आहे. प्रिया मस्त त्या मुलाचा हात वगैरे पकडून त्याच्याबरोबर बोलत असते. आता अर्जुन म्हणतो एक मिनटं आपल्याला खूप मोठा पॉईंट सापडला. आणि अर्जुन आता मस्तपैकी प्रियाचे 5-6 फोटो क्लिक करतो आणि सायलीला म्हणतो निघूया आपण. त्यावर सायली म्हणते अहो काय बोलताय तुम्ही, आपण प्रियाला थांबवायला हवं, काय करते ती, हे सगळं अश्विन भाऊजींना फसवते ती. त्यावर अर्जुन म्हणतो हेच तर हवं आहे आपल्याला. त्यावर सायली म्हणते म्हणजे. त्यावर लगेचच अर्जुन म्हणतो आता हेच आपण घरामध्ये दाखवून घरातल्यांना तन्वी विरुद्धचे डोळे उघडायला लावायचे. घरातल्या सगळ्यांना खूप विश्वास आहे की नाही ते तिच्यावर. त्यावर अर्जुनला सायली सांगत असते अहो म्हणजे आपण आपल्याच घरातल्यांविरुद्ध हे सगळं वापरायचं. त्यावर अर्जुन सांगत असतो पर्याय नाही आहे, घरातल्यांचे डोळे उघडणं सध्या जास्त गरजेचं आहे. आणि मग आता अर्जुन घरी आल्याच्या नंतर सगळ्यांना ते फोटोज दाखवतो. आता इकडे ते फोटो वगैरे बघितल्यानंतर सुद्धा अश्विन अर्जुनचं ऐकत नाही. तो म्हणत असतो कदाचित तो तिचा मित्र असेल, आणि आता मित्र हे एवढे फ्रँकली आपल्याबरोबर बोलतातच. आता आपण नाही का आपल्या एखाद्या मैत्रिणीबरोबर बोलताना तिचा हात पकडत किंवा सहज तिच्या हाताला हात लावत, मग जर तन्वीने केलं तर काय हरकत आहे. त्याबरोबर आता मात्र अर्जुनचा पारा चढलेला असतो. त्याला कळत नसतं की मी या गाढवाला मूर्खाला एवढे पुरावे देतोय तरीसुद्धा ह्याला ह्याच्या बायकोवरती इतका आंधळेपणाने डोळे झाकून विश्वासच ठेवायचा आहे का. मग आता सायली मध्यस्थी करत म्हणते अश्विन भाऊजी ठीक आहे, तुमचा तुमच्या बायकोवरती भावापेक्षा जास्त विश्वास आहे ना, चांगली गोष्ट आहे, बायकोवर विश्वास असायलाच हवा. पण मग तुम्ही स्वतःच्या डोळ्याने बघून घ्या ना सगळं. तुम्ही एकदा तिच्यावर लक्ष ठेवा तिच्या नकळत, मग तुमच्यासमोर काय खरं काय खोटं येईलच. जर तुमची बायको खरं बोलत असेल तर मग तुम्हाला काळजी करण्यासारखी काही गरजच नाही आहे. उलट ही तर चांगलीच गोष्ट आहे. माझी इच्छा तर हीच असेल की आम्हाला जे दिसलं तो आमचा गैरसमज ठरो आणि तुमचा जो विश्वास आहे तो खरा ठरो, सारथी ठरो. आता अश्विनही विचार करतो माझ्या बायकोवरती अर्जुनदादाने जे काही बोट उचललंय ते मला जर खाली करायचं असेल तर मला तिच्यावरती लक्ष ठेवून एकदा स्वतःला खात्री करून घ्यावी लागेलच. आणि मला माहीत आहे माझी तन्वी अशी नाहीच आहे, मग मला लक्ष ठेवायला काय हरकत आहे. एकदा माझ्याही मनाची खात्री होऊन जाईल. आणि मग अश्विन हा आता प्रियावरती लक्ष ठेवायचं ठरवतो. आणि प्रिया कॉलेजला सांगून जाते म्हणून घरातून निघालेली असते. अश्विन हा प्रियाच्या मागावर असतो, पण ही गोष्ट प्रियाला माहीत नसते. आता प्रिया ही तिच्या नेहमीच्या ठिकाणी तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला आलेली असते. प्रिया ही तिच्या बॉयफ्रेंडची वाट बघत असते. अश्विन तिच्या मागे उभा राहून तिला बघत असतो. इतक्यात अश्विनला एक फोन येतो, सर एमर्जन्सी आहे, तुम्हाला हॉस्पिटलला यावं लागेल. तर अश्विन हा आज पहिल्यांदा एमर्जन्सी केससुद्धा कॅन्सल करतो आणि हॉस्पिटलमध्ये जे दुसरे अनुराग डॉक्टर आहेत तुम्ही त्यांना कॉल करा, मी महत्त्वाच्या कामात अडकलोय असं सांगून फोन कट करतो. इतक्यात तिकडे प्रियाला भेटण्यासाठी तिचा बॉयफ्रेंड आलेला असतो. दोघं जण मस्त हातात हात वगैरे घालून गप्पा टप्पा मारतात. आणि हे अश्विनला सगळं बघणं शक्य होत नाही. अश्लील गोष्टी त्यांचे आता सुरू होतात, अश्लील गप्पा सुरू होतात. अश्विन सरळ तिकडनं निघतो आणि घरी येतो. आता प्रिया ही संध्याकाळी घरी आलेली असते. अश्विन तिला विचारतो तन्वी तू कुठे होतीस. प्रिया सांगते अरे अश्विन असं काय करतोयस, मी कॉलेजला गेले होते, घरात सांगून गेले होते ना मी पूर्णाजीला आणि आईला. आता अश्विन म्हणतो मी पुन्हा विचारतोय तू कुठे गेली होतीस. प्रिया त्याला पुन्हा तेच उत्तर देते, तू पुन्हा पुन्हा विचारलंस तरी मी तेच सांगेन, मी खरंच सांगते मी कॉलेजलाच गेले होते. अश्विन प्रियाच्या एक खान खणावून मुस्काटात लगावून देतो. आता प्रियाला कळतच नाही की हे सगळं काय घडतंय. त्यावर लगेचच आता सायली ही प्रियाला म्हणत असते कुठलं त्या पार्कमधलं तुझं कॉलेज का. आता मात्र प्रियाच्या लक्षात सगळ्या गोष्टी आलेल्या असतात की आपण जे काही केलं आहे ते घरातल्या सगळ्यांना कळलेलं आहे. त्यावर सायली पुढे आता प्रियाला म्हणत असते हे बघ तन्वी, तू उगाच जे काही खोटं नाटक करण्याचा प्रयत्न केलास ते उघडकीस आलंय, त्यामुळे आणखीन खोटं बोलशील तर आणखीन या सगळ्यात अडकत जाशील, खरं बोल. त्याबरोबर अश्विन हा प्रियाला म्हणत असतो लाज नाही वाटली तुला हे सगळं करताना. अगं विश्वास ठेवला होता ना तुझ्यावर, कितीही वेळा तू मला सांगितलंस कॉलेजला गेली आहेस, मैत्रिणींबरोबर गेली आहेस, त्यावेळेस मी तुझ्यावर विश्वास ठेवला. याचा अर्थ हाच झाला ना की मी मूर्ख आहे. तू हेच करत आली असशील, हेच तुझं कॉलेज असणार, ह्याच तुझ्या मैत्रिणी असणार, हेच तुझं असाइनमेंट आणि हेच तुझं प्रोजेक्ट असणार, बरोबर ना. तर आता अर्जुनसुद्धा अश्विनला म्हणत असतो अश्विन एक मिनटं, दोष फक्त तिला एकटीला देऊ नकोस, या सगळ्यामध्ये दोष तुझाही तितकाच आहे. जर आपली बायको आपल्याला तिच्या मैत्रिणीचा कॉन्टॅक्ट नंबर देत नाही आहे, मैत्रिणीकडे जाते आहे असं सारखं सांगते, आपल्याबरोबर उभी असताना मैत्रिणीशी फोनवर बोलत नाही आहे, याचा अर्थ आपल्याला कळायला नको का. त्यावर अश्विन म्हणत असतो दादा विश्वास ठेवला होता मी हिच्यावर, मला काय माहिती होतं की ही माझा असा विश्वासघात करेल म्हणून. त्यावर आता सायलीसुद्धा अश्विनला सांगते की भाऊजी विश्वास ठेवणं ही चांगली गोष्ट आहे, पण एखाद्यावर इतका विश्वास ठेवणं ही चुकीची गोष्ट आहे की तो आपल्याला फसवतो हे आपल्यालाच कळणार नाही.
इकडे मात्र आता प्रिया ही प्रचंड घाबरलेली असते. प्रिया म्हणत असते, अश्विन मला माफ कर, माझं चुकलं, मी असं वागायला नको होतं, माझं खरंच चुकलं, मी पुन्हा असं नाही वागणार. त्याबरोबर आता अश्विन हा तिला म्हणत असतो, पुन्हा असं वागण्यासाठी मी तुला इथे ठेवून तर घेतलं पाहिजे ना तन्वी. आजच्या नंतर तुला सुभेदारांच्या घरामध्ये जागा नाही. तू फक्त माझ्याशी वाईट वागलेली नाही आहेस, तू फक्त सुभेदार कुटुंबियांनाच नाही तर तुझ्या आईवडिलांना सुद्धा फसवलेस. हे संस्कार आहेत तुझ्यावरती, हे तुझ्या आईवडिलांनी तुला शिकवलं आहे. अगं, किल्लेदार आणि सुभेदार यांचं पनवेलमध्ये सगळ्यात मोठं नाव लौकिक आहे. आपल्या घरातला एक उत्तम डॉक्टर म्हणून मी फेमस आहे. त्याचबरोबर अर्जुनदादा, रविराज काका हे कधीही न केस हरलेले वकील म्हणून फेमस आहेत आणि त्यांच्या घरची मुलगी तू हे सगळं असं वागशील. त्याबरोबर प्रिया आता म्हणत असते, अरे अश्विन प्लीज माझं ऐकून घे, मला माफ कर. ती खोटं नाटक रडायचं नाटक करायला लागते. त्याबरोबर सायली ही आता अश्विनला सांगते, अश्विन भाऊजी प्लीज आता हिच्या अश्रूंवरती तुम्ही अडकू नका. या अगोदरसुद्धा तुम्ही हेच चुकलात. ही रडत होती आणि हिच्या रडण्याला तुम्ही भुललात, तुम्हाला हिची दया आली, कीव आली आणि त्या नादात तुम्ही हिच्याशी लग्न करून स्वतःचं आयुष्य एकदा उद्ध्वस्त करून घेतलंय. आता जर तुम्ही हिला पुन्हा संधी द्यायला जाल ना तर खरोखर तुम्ही पुन्हा एकदा स्वतःचं आयुष्य स्वतःच्या हाताने बर्बादीच्या दिशेने घेऊन जाल. आता काय करायचं हे तुम्ही ठरवा. आता सायलीने एवढं समजून सांगितल्यानंतर प्रिया ही सायलीवरती जोरात ओरडते, तू गप्प बस ग. त्यावर सायली म्हणते, आता मी गप्प बसणार नाही, आता मीच बोलायला हवं तरच तू या घरात राहणार नाहीस. आणि मग आता सायली ही अश्विनला सांगत असते, अश्विन भाऊजी बायको तुमची आहे, निर्णय सर्वस्वी तुमचा आहे, पण एक गोष्ट पक्की मनाजवळ ठरवा की प्रियाला अशी अद्दल घडवाल की ती तिला जन्माची लक्षात राहिली पाहिजे. त्याबरोबर मात्र आता प्रिया इथे प्रचंड घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता अश्विन नेमकं माझ्याबरोबर काय करेल. याने जर माझ्या 2 थोबाडीत मारल्या किंवा मला काही बोलला तर ते सगळं तर ठीक आहे, पण जर याने मला घराच्या बाहेर काढलं तर मी कुठे जाऊ, काय करू. रस्त्यावर राहण्याखेरीज माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय येणार नाही. कारण मी जरी किल्लेदारकडे गेले तरीसुद्धा तो पण मला घरात घेणार नाही. आणि कोणत्या तोंडाने जाऊ मी त्याच्या घरी, काय सांगू त्याला. मी माझ्या बॉयफ्रेंडबरोबर फिरत होते आणि त्यावेळेस माझ्या नवऱ्याने मला पकडलं आणि म्हणून आमच्यात भांडण झालं आणि त्याने मला घराबाहेर काढलं. नाही, काहीतरी करून मला असं काहीतरी करायला हवं की मला याच घरात राहता येईल. पण आता अश्विन हा प्रियाचं काहीच ऐकून घेत नाही. ती हातापाया पडत असते पण अश्विन तिला घराच्या बाहेर हकलवूनच देतो. तर आता हे सगळं काही मधुभाऊसुद्धा बघत असतात. तर सायली ही लगेचच प्रियाला म्हणायला लागते, प्रिया समोरची व्यक्ती जर आपल्यावरती विश्वास ठेवत असेल तर आपल्याला असं वाटत जातं की ती व्यक्ती आपल्यावरती कायम आयुष्यभर विश्वास ठेवेल. पण आपण हे विसरतो की कदाचित कधीतरी त्या व्यक्तीला आपल्याबद्दल पुन्हा एकदा विचार करावा अशी वेळ वाटत असेल आणि त्याने जर विचार केला तर आपण मागे ज्या काही चुका केल्यात त्या त्याच्या लक्षात येऊ शकतात आणि त्यानंतर त्याला आपल्याबद्दल खरं समजू शकतं. आणि तुला काय वाटतं, मी तुला आजकाल ओळखत नाही आहे, मी तुला आपण आश्रमात एकत्र राहिलोय तेव्हापासून ओळखते. त्याबरोबर अर्जुनसुद्धा म्हणत असतो, आणि मी तुला ओळखत जरी नसलो ना तरीसुद्धा तू किती खालच्या थराला जाऊन वागू शकतेस हे मला व्यवस्थित माहिती आहे. ज्या आश्रमामध्ये तुम्ही दोघी लहानाच्या एकत्र मोठ्या झाल्यात, तुझ्या त्याच मैत्रिणीच्या नवऱ्याबरोबर जर तू रिलेशन बनवण्याचा प्रयत्न करतेस तर तू काय लायकीची मुलगी आहेस हे कोणालाही सहज समजलं पाहिजे. पण माझा भाऊ सरळ साधा आहे आणि त्याने तुझ्या डोळ्यातल्या अश्रूंकडे बघितलं, त्याने तुझ्या चालीवरती कधी लक्षच दिलं नाही. तर आता मधुभाऊसुद्धा म्हणत असतात की प्रिया जी व्यक्ती वाईट असते ना ती मुळातच वाईट असते. तिने कितीही खोटं चांगलं वागण्याचा प्रयत्न केला तरी तिला खोटं चांगलं वागता येतच नाही. त्यानंतर आता प्रियाला घराच्या बाहेर हकलल्यावर सायली आणि अर्जुन हे त्यांच्या रूममध्ये आलेले असतात. तर इकडे सायली ही हरीश काकांच्या बाबतीत जे काही घडलेलं असतं ते विसरलेली नसते, त्यामुळे ती जरा अपसेटच असते. मग अर्जुन हा सायलीची समजूत काढतो आणि तिला समजावून सांगतो की हे बघ सायली, हरीश काकांच्या बाबतीत जे काही घडलं ते चुकीचं होतंच, पण तू या गोष्टीचा पॉझिटिव्हली विचार का नाही करत आहेस. हरीश काकांच्या बाबतीत जे काही घडलं ते आपल्याला किमान खरं कळलं आणि खरं कळलं म्हणूनच आपण हरीश काकांना न्याय मिळवून देऊ शकतो. आपण त्यांच्या खऱ्या गुन्हेगाराला जेलमध्ये पोहोचवू शकलो. त्यावर सायली म्हणत असते, ते कितीही खरं असलं तरी या सगळ्यामध्ये हरीश काकांची काय चूक होती, त्यांचा उगाच बळी गेला ना. त्यावर सायलीला अर्जुन समजावतो की अगं सायली, तू तर फक्त ही अशी एक केस बघितली आहेस, अगं मी तर अशा कितीतरी केस बघितल्या आहेत. हे तर फक्त तुझ्यासमोर एक प्रकरण आहे. मी कॉलेजला फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं तेव्हापासून मी ह्या सगळ्या गोष्टी बघत होतो. तुला माहिती आहे तेव्हा मलासुद्धा असंच पहिलं सुरुवातीला डिस्टर्ब व्हायचं, पण नंतर आमच्या प्रोफेसरने आम्हाला एक गोष्ट समजावून सांगितली की जर वकील म्हणून तुम्ही डिस्टर्ब होत असाल एखाद्या गोष्टीवरती तर तुम्ही
कधीच ती गोष्ट हाताळू शकणार नाही आणि तेव्हापासून माझ्यामधलं डिस्टर्ब होण्याचं जे इमोशन आहे ना, ते थोड्या वेळासाठी का होईना पण मी बंद करून ठेवतो कोर्टात. आता तुलाही तेच शिकावं लागेल, तरच तू ह्या सगळ्याला सामोरी जाऊ शकशील. नाहीतर ह्या केसच्या प्रत्येक टप्प्यावरती ह्या अशा घटना घडणारच आहेत की ज्यामुळे तुला डिस्टर्ब व्हायला होईल. समजतंय ना मी काय सांगतोय ते? त्यावर सायली सांगत असते, मी प्रयत्न करते हो, पण मला नाही जमत आहे. तुमची इतकी धीट नाही आहे ना मी. त्यावर अर्जुन म्हणत असतो, मग बनव स्वतःला. स्ट्रॉंग व्हायला लागेल तेव्हाच आपल्याला मधुभाऊंना या सगळ्यातून बाहेर काढता येईल. आता या केसचे शेवटचे काही दिवस उरलेत, त्यामुळे आता तर दामिनी असे काही फासे टाकणार की ज्यामुळे आपल्याला पूर्णपणे गांगरून जायला होईल. पण आपण त्यावेळेस गांगरून न जाता तिच्या प्रत्येक चालीवरती मात करून पुढे जायचं आहे. त्यावर सायली म्हणत असते, जर तुम्ही माझ्याबरोबर आहात तर मग मला कसली भीती आहे. आपण दोघं मिळून एकीने दामिनीला हरवू आणि आपल्या मधुभाऊंना सुखरूप या सगळ्यातून बाहेर काढू. त्याबरोबर आता इकडे अर्जुनसुद्धा सायलीला ह्या गोष्टीसाठी होकार देत असतो. तर दुसरीकडे अश्विन मात्र खूप जास्त डिस्टर्ब झालेला असतो आणि त्याला कळत नसतं की मी का विश्वास ठेवला प्रियावर, मी दादा वहिनीचं का ऐकलं नाही. जर मी त्यांचं ऐकलं असतं तर कदाचित आज माझ्या आयुष्याची एवढी वाट लागली नसती. आधी मला रियाने फसवलं आणि आता मला तन्वीने सुद्धा फसवलं आणि आता तो चिडचिड करत असतो. तो सगळ्या खोलीतल्या वस्तुकांच्या आदळआपट करत असतो. पण ही गोष्ट सायली आणि अर्जुनला माहीत नसते. तर सायली आणि अर्जुन हे मधुभाऊंना आता या केसमधून सोडवण्याच्या प्रयत्नांमध्ये घराच्या बाहेर पडलेले असतात. त्यानंतर आता पुन्हा त्यांनी त्यांच्या केसवरती जोमाने काम सुरू केलेलं असतं, कारण दामिनीने त्यांना माइंड डायव्हर्ट करण्यासाठी जो दुसरा मुर्दा खोदून काढलेला असतो तो मुर्दा आता महिपतनेच तिथे गाडला होता आणि तो खूनसुद्धा महिपतनेच केला होता हे त्यांनी अगदी काही वेळामध्ये सिद्ध करून ती केस तिथेच क्लोज केलेली असते आणि महिपतला आता पोलीस कस्टडीसुद्धा मिळालेली असते. त्यामुळे त्यांचं जे मेन अट्रॅक्शन असतं ते म्हणजेच विलास्त झालेला खून आणि वात्सल्य आश्रम झालेलं बंद, त्यांना आता त्याच्यावरती पुन्हा एकदा कॉन्सन्ट्रेट करायला मिळालेलं असतं आणि आता दोघांनी अगदी छान कॉन्सन्ट्रेट करून केस जिंकायचं ठरवलेलं असतं. त्याबरोबर हा व्हिडिओ तर इथेच संपतो मित्रांनो, पण पुढे पाहणं हे रंजक ठरणार आहे की आता प्रियाला अश्विनने घराबाहेर काढल्यानंतर प्रिया एवढ्यावरती गप्प बसेल का की पुन्हा सुभेदारांच्या घरामध्ये शिरकाव करण्यासाठी ती आणखीन काहीतरी नवा डाव रचेल. तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, कारण तुमचं मत हे प्रेक्षक म्हणून जाणून घेणं आमच्यासाठी खरोखर खूप महत्त्वाचं आणि मोलाचं असतं. त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. मित्रांनो, तुम्हाला सायली आणि अर्जुन यांची जोडी कशी वाटते ते देखील कमेंट करून सांगायला विसरू नका. आपला आजचा हा व्हिडिओ इथेच संपतो. लाईक करा, शेअर करा, त्याचबरोबर कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला सांगायला विसरू नका. हा व्हिडिओ आता इथेच संपतो. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर.